हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुम्ही पाहताय माझं सफर वैशालीचं हे यूट्यूब चॅनल. तर आज होती सुट्टी आणि बाहेर पाऊस पडत होता. संभाजीनगरमध्ये खूप पाऊस आहे 2 दिवसापासून. तर म्हटलं आता घरी आहे तर काहीतरी करून बघावं. तर मी आज बनवत आहे कुकीज. तर माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे मी तूपच घेतलं आहे, कारण ते घरीच खायचं होतं त्यामुळे. तर तूप घेतलं आहे आणि पिठी साखर घेतली आहे आणि ती एकदम चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनटं असं फेटायचं आहे, एकदम चांगलं एकजीव होईपर्यंत. त्यानंतर मी मैदा घेतला आहे, कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, थोडंसं टेस्ट करता इसेन्स टाकलं आहे 5 ml. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सर्व मेजरमेंट ग्रॅममध्ये सांगेल किंवा मला कमेंट करा, मी ग्रॅममध्ये मेजरमेंट देईल. तर बेकिंग पावडर घेतला आहे, बेकिंग सोडा घेतला आहे आणि सॉरी सोडाचा व्हिडिओ मी घेतला नाही. तर हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं आहे. थोडंसं 1 ते 2 मिनटं हे मिक्स करून त्याचा एकदम छान असा गोळा बनतो. तर जर ड्राय वाटलं तर तुम्ही दूधही थोडंसं घालू शकता. तर हे बघा, या असा गोळा खूप छान असा तयार होतो. तर त्या गोळा हा 30 मिनटं फ्रीजमध्ये रेस्ट करण्याकरता ठेवावा लागतो. तर मीही पूर्ण पॅक करून ते पीठ फ्रीजमध्ये ठेवलं आहे, कारण त्याला फ्रीजचा स्मेल नाही लागावं म्हणून असं रॅपिंग करून ठेवलं आहे. 30 मिनटानंतर मी हे फ्रीजमधून काढलं आहे आणि त्याचे छोटे छोटे कुकीज असे बनवून घेतले आहेत. इकडे मी ओव्हन प्रीहीटला लावलं होतं. बघा किती छान कुकीज मी तयार करून घेतले आहेत. बटर पेपर घेतला आहेत आणि ओव्हनमध्ये प्रीहीट करायला ठेवलं होतं. तर आता प्रीहीट पण झालेलं आहे आपलं ओव्हन आणि हे फक्त 15च मिनटं बेक करावं लागतं. असा वास सुटला होता एकदम छान तुपाचा एकदम घरात. तर खूप भारी वाटत होतं की मला जमेल की नाही, म्हणून मी 4 वेळा ते बघण्याकरता जात होते आणि फायनली आपले कुकीज रेडी आहेत. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नाही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.